नागपूर शहरात एक धक्कादायक आणि दुःखद घटना घडली आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 26 वर्षीय निवासी डॉक्टरनं हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। ऋत्विक सागर असं मृत डॉक्टरचं नाव आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागात कार्यरत असलेल्या 26 वर्षीय निवासी डॉक्टरनं सोमवारी सकाळी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी ऋत्विक सागर ठाकूर असं मृत डॉक्टरचं नाव आहे। ऋत्विक यानं मुंबईतील सेठ जीएस मेडिकल कॉलेज आणि केईएम रुग्णालयातून MBBSचं शिक्षण पूर्ण केलं होतं। नुकतंच त्यांना नागपूर मेडिकलच्या नेत्ररोग विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळाला। 27 जानेवारी 2026 रोजी त्यांना कॉलेजमध्ये रुजू होऊन विभाग प्रमुख डॉक्टर दिलीप उमरे यांच्या युनिटमध्ये काम सुरू केलं। ऋत्विक गणेशपेठ मध्यवर्ती बस स्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होता। सोमवारी तो कॉलेजला न आल्यानं विभाग प्रमुखांनी त्याच्या वडिलांशी संपर्क साधला, मात्र वारंवार फोन करूनही ऋत्विकशी संपर्क होऊ शकला नाही। यानंतर हॉटेल व्यवस्थापनाला कळवण्यात आलं। हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आलं। पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता ऋत्विकनं गळफास घेतल्याचं आढळून आलं। घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही। आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून गणेशपेठ पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत। तर तिथं प्रथमदर्शनी एक मुलगा गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं दिसत होतं। आतमधले सगळे डोअर बंद होते। त्या अनुषंगाने आम्ही पण घटनास्थळावर गेलो। तिथे हॉटेल मालक जे मॅनेजर होते त्यांना विचारपूस केली। त्यांनी सांगितले की हा मुलगा ऋत्विक सागर सिंग ठाकूर आहे। त्याचं वय 26 वर्ष आणि राहणार बुलढाणा। तो 26 तारखेपासून त्या हॉटेलमध्ये होता आणि त्यांनी सांगितलं की हा PG फर्स्ट इयरचा स्टुडंट आहे, म्हणजे त्याचं जाणं होतं कॉलेजला, त्यामुळे त्यांना माहीत होतं। सदर घटनेसंबंधानं तात्काळ आमची FSL टीम आली आहे। त्यांनी घटनास्थळावरील ज्या ज्या गोष्टी त्यांना घ्यायच्या होत्या सगळ्या घेतल्यात त्यांनी। त्यानंतर आम्ही त्यांचे जे वडील आहेत त्यांना फोन केला, फोन करून सदर घटनेची माहिती दिली।